मोटरसाइकिल की चोरी करने के लिए कर्नाटक के परवेज सैयद उर्फ अटल चेरतिया और उसका साथी फैयाज हक, जिसने किराए के वाहन लेकर उनसे लाखों रुपए ठगे। पुलिस उपायुक्त विनय राठौड़ ने सोमवार को मुंबई से गिरफ्तार की जानकारी दी। उसके पास से 21,10,000 की कीमत के 6 वाहन और 4 वाहनों के इंजन जब्त किए गए। कापुरबावली थाने में मोटर वाहन हाल ही में चुराया हुआ मामला दर्ज हुआ था। क्षेत्र में वाहन चोरों के अपराधों का पता लगाने के लिए वरिष्ठ पुलिस निरीक्षक उत्तम सोनावने के मार्गदर्शन में सहायक पुलिस निरीक्षक संतोष पिंपले की एक टीम का गठन किया गया था। इस टीम के लगातार 5 दिनों तक अथक परिश्रम किया गया। थाने, कल्याण, सातारा, कोल्हापुर, हुगली क्षेत्र के सीसीटीवी फुटेज, मोटर कार गैरेज, मैकेनिक, स्थानीय नागरिकों और तकनीकी जांच के बाद 12 सितंबर को नवी मुंबई से चोरी की गई मोटरसाइकिल के साथ हुबली से परवेज सैयद को गिरफ्तार किया गया। कापूरबावडी पोलीस स्टेशन मध्ये CR नंबर 224/22 IPC सेक्शन 379 अन्वये गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये एक कार 4 चाकी गाडी चोरीला गेली होती। यामध्ये गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे API पिंपळे आणि त्यांचा स्टाफ यांनी तपास हाती घेतला आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनच्या आधारावर एक सस्पेक्ट त्यांनी पिन पॉइंट केला होता। या सस्पेक्टचं नाव परवेज इक्बाल सय्यद, हा मूळचा राहणारा हुबळी कर्नाटकचा होता। त्याचा सहभाग ह्या गुन्ह्यामध्ये असल्याची खात्रीशीर जेव्हा माहिती मिळाली तेव्हा पिंपळे आणि त्यांची टीम जवळपास 7 ते 8 दिवस याच्या मागोवर होती आणि ठाणे, कल्याण, सातारा, कोल्हापूर आणि शेवटी हुबळीला त्याला आम्ही जिरेबंद केलं, त्याला अटक केलं। सदरच्या गुन्ह्यामध्ये त्याचा एक साथीदार देखील त्याच्या इन्व्हेस्टिगेशन किंवा इंट्रोगेशनमधून कळाला होता, ज्याचं नाव फैयाज अहमद मकबूल हक, हा राहणारा कुर्ल्याचा होता। या जो दुसरा साथीदार होता त्याचा सहभाग या गुन्ह्यांमध्ये जे मिळालेल्या गाड्या असायच्या त्या गाड्यांना तो स्क्रॅपमध्ये डिस्पोज ऑफ करायचा। आतापर्यंत जो काही आम्ही तपास केलेला आहे त्याच्यामध्ये 6 पूर्ण गाड्या आम्ही हस्तगत केल्यात, ज्यामध्ये बहुतांश मारुती सुझुकी कंपनीच्या बोलेरो, वॅगनार इत्यादी गाड्या होत्या आणि एक ह्युंडाईची ॲसेंट कार, अशा एकूण 6 कार ज्या की रबाळे, सहार, कळवा, मुंब्रा, मुलुंड आणि गोवंडी या पोलीस स्टेशनमध्ये त्याचा गुन्हा दाखल, त्याचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर कापूरबावडीमधील 2, रबाळे, सहार आणि मुलुंड मधील 3 गाड्यांचे इंजिन जे आहेत ते सुद्धा आम्ही हस्तगत केलेले आहेत। त्यामुळे त्याचं जे डिस्पोज ऑफ करण्याची जी मोडस आहे याद्वारे कळतं। आतापर्यंत जो काही तपास आला त्याच्यामध्ये ह्या गाड्या चोरण्याचा त्याचे 2 प्रकारे हे असायचे। एक तर रस्त्यांवरून गाड्या चोरायचा किंवा बऱ्याचदा तो गाड्या किरायाने घ्यायचा। हा जो परवेज सय्यद आरोपी जो आहे तो हा गाड्याने किरायाने घेऊन एक 2-4 महिने चालवायचा, त्यांना रितसर त्यांना जे ओनर्स आहेत त्यांना किराया द्यायचा आणि नंतर गाडी सह गायब होऊन जायचं। गाडी घेऊन जाताना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला मोबाईल नंबर स्विच ऑफ करून टाकायचा आणि कसलाही त्यांच्याकडे सुगावा नसायचा। अशा 2 मोडसद्वारे हे गाड्या घेऊन स्क्रॅपमध्ये डिस्पोज ऑफ करायचं। आतापर्यंत जो काही तपास केला आहे त्याच्यामध्ये आम्ही ह्या ज्या गाड्या आहेत आणि इंजिन आहे यांचा जो कुल किंमत, एकूण किंमत 21 लाख रुपयाची आहे आणि जो मुख्य आरोपी आहे परवेज सय्यद याच्यावर साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल आहे। अध्यक्ष राज ठाकरे इन दिनों नागपुर के दौरे पर है। रविवार को उनके नागपुर दौरे का पहला दिन था। उन्हें केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने फुतला झील में एक संगीत कार्यक्रम देखने के लिए आमंत्रित किया था। गडकरी के निमंत्रण को स्वीकार करते हुए राज ठाकरे शाम को फुटाला झील में म्यूजिकल फाउंडेशन शो देखने गए। यहाँ तक कि राज ठाकरे भी म्यूजिकल शो देखकर प्रभावित हो गए। कार्यक्रम देखने के बाद उन्होंने नितिन गडकरी की तारीफ की। नितिन गडकरी ने इस मौके पर मीडिया को जवाब देते हुए इस बात की जानकारी दी कि म्यूजिक फाउंटेन शो कितना शानदार होगा। हमारी योजना है कि फुटाला झील में 5000 लोग एक साथ म्यूजिकल फाउंडेशन शो देख सके। इसके लिए कुर्सियों का भी ऑर्डर दिया गया है। झील के बीच में 80,000 वर्ग फुट का बड़ा रेस्टोरेंट होगा। माझे मित्र केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि नागपूरच्या माझ्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी असं काही आजपर्यंत भारतात पाहिलेलं नाही। जे काही पाहिले ते भारताच्या बाहेरच पाहिले।
आणि नितीनजी जे काही करतात ते भव्य दिव्यच असतं. ते काही खाली करतच नाही, ते सगळं वरच करतात. कारंजाही वर जातो, फ्लायओव्हर पण वर जातो, सगळं वरूनच करतात. पण ते जे विचार करतात, आमचं खरं तर दोघांचं मन जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो. आणि नितीनजी जेव्हा बोलतात एखादी गोष्ट, त्यावेळेला ते बोलत असताना असं वाटतं की हे कसं होणार, पण ते झाल्यावरती कळतं की नाही हे होऊ शकतं. की ते स्वतः एक कलाकार आहे. कलाकार म्हणजे राजनीतीमधले कलाकार नाही, तर चित्रकलेपासून तर साहित्यापर्यंत, कार्टून पासून तर संगीतापर्यंत या सगळ्या क्षेत्रामधले तज्ञ असलेले कलाकार आहेत. आणि विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्यांच्या नावाने आपण या फाउंटेनचं नाव स्वर्गीय लता मंगेशकर असं करणार आहोत, त्या स्वर्गीय लता मंगेशकर यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध होते. त्यांचं राज ठाकरेंवर पुत्रवत प्रेम होतं. आणि म्हणून आज या ठिकाणी जेव्हा नागपूरला आले तेव्हा त्यांना मी आमंत्रित केलं की तुम्ही या. मला खूप आनंद आहे की इथे आले. थोडंसं हा अर्धवट काम आहे. आज आपण जो हा फाउंटेन बघितला त्याच्या बाजूला एक 10,000 स्क्वेअर फुटाचा फ्लोटिंग प्लॅटफॉर्म होणार आहे. वातानुकूलित लोकल का विरोध नहीं है, लेकिन भीड़भाड़ वाले समय में नियमित लोकल की जगह एसी लोकल नहीं छोड़नी चाहिए। लोकल ट्रेनों की संख्या बढ़ाने के साथ साथ बदलापुर तक महिला लोकल शुरू की जानी चाहिए। इस तरह की मांग बदलापुर के प्रवासी संगठन ने की है। मध्य रेल प्रशासन ने पिछले महीने भीड़भाड़ वाली सामान्य लोकल को रद्द कर एसी लोकल शुरू करने का निर्णय लिया। इस निर्णय के कारण बदलापुर में यात्रियों ने लगातार 3 दिनों तक शाम को बदलापुर रेलवे स्टेशन पर शांतिपूर्ण विरोध प्रदर्शन कर रेल प्रशासन के मनमाने व्यवहार का निषेध किया। इस घटना के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नेता और सिडको के पूर्व अध्यक्ष प्रमोद हिंदूराव के मार्गदर्शन में नवगठित जागृति रेल प्रवासी परिषद का आयोजन किया गया था। इस परिषद में विभिन्न यात्री संगठनों के अधिकारियों और यात्रियों ने रेल प्रशासन के तुगलकी व्यवहार को लेकर आपत्तियां दर्ज कराई। रेल्वेच्या संदर्भातला निर्णय घेत असताना आमच्या जिल्ह्याचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात त्यांची भूमिका मांडली। त्या भूमिकेशी आम्ही सर्वजण सहमत आहोत। मला विश्वास आहे की अश्विन जे आहेत रेल्वे खात्याचे मंत्री, ते IAS ऑफिसर आहेत, त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे आणि त्यांच्याकडे आम्ही या संदर्भातलं लक्ष वेधू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या परिसरातल्या प्रवाशांच्या प्रश्न जे निकडीचे आहेत, जे त्यांचा एसीचा विषय जो आहे तुम्ही काढलेला, तो विषय ज्या प्रवाशांना ज्या आवश्यकता आहे, ज्या प्रवाशांचं म्हणणं आहे ते त्यांच्या गळी उतरवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि जागृत प्रवासी रेल्वे परिषद 100% त्याच्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। ते काय जे निर्णय त्या हिताचे जर नसतील प्रवाशांच्या, तर ते प्रवाशांच्या हिताचे नसलेले निर्णय आम्ही या पुढच्या काळामध्ये होऊन देणार नाही। जागृत प्रवासी रेल्वे संघटना कल्याण, बदलापूर, कुळगाव परिसर असेल, कर्जत असेल, कसारा असेल, अंबरनाथ असेल, या परिसरातल्या प्रवाशांच्या पाठीशी सदैव राहील। जागृत प्रवासी रेल्वे परिषदेने जे प्रश्न मांडलेले आहेत या इथल्या परिसरातल्या लोकांचे, ते प्रश्न सोडवण्यासाठी जागृत प्रवासी रेल्वे परिषद कटिबद्ध राहील। जेणेकरून आमचा निधी जो जातो, आमचा कर जातो, आमचा जो सेस जातो, हा केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात या देशामधल्या सर्वात जास्त प्रवाशांचा सेस या मुंबईमधनं जातो आणि करोडो रुपयाचा निधी जर केंद्र सरकारकडे जात असेल तर केंद्र सरकारचं नैतिक कर्तव्य आहे या परिसरातल्या प्रवाशांना सुविधा देणं त्यांचं काम आहे आणि कमी दरामध्ये चांगल्या प्रकारची सेवा देणं हे त्यांचं काम आहे। पिछले कई सालों से फलटन शहर में कोई विकास नहीं हुआ। सड़क जल की समस्या जैसे की वैसे ही थी। इस वजह से बारी है फलटन में ब्रेड को घुमाने की। यदि कोई बैल जमीन पर बैठता है तो उसे बाजार दिखाया जाता है। रामराजे 25 साल से अधिक पुराना है। विधायक जयकुमार गोरे ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता रामराजे नाईक निंबालकर की आलोचना करते हुए उन्हें बदलने का आग्रह किया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के अवसर पर 17 सितंबर से 2 अक्टूबर तक सेवा पंद्रवाड़ा चल रहा है और इस दौरान फलटन में संवाद सभा का आयोजन किया गया था। इस समय भाजपा विधायक जिलाध्यक्ष जयकुमार गोरे ने एनसीपी नेता रामराजे नाईक निंबालकर के साथ एनसीपी की कड़ी आलोचना की। गोरे ने कहा कि पूर्व विधायक सदाशिव तात्या पोल
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता मान खतावा में 40 साल से निर्बाध सत्ता में है। उस क्षेत्र में सड़क की समस्या जैसे की जैसे है। पीने के पानी के लिए टैंकर दिसंबर माह में शुरू करना पड़ता है। त्योहारों पर भी गन्ना लाना होता तो फिल्टर आना पड़ता। मान खतावा में विधायक बनने के बाद से यह तस्वीर बदल गई है। आपण सगळी शेतकऱ्यांची पोरं, जर एखादा बैल अवताला बसला तर आपण काय करतो? बाजारात नेतो ना. एखादा बैल बसला तर ते ऑफिस कोण आहे असं म्हणतो आपण, आणि आपण त्याला बाजारात दाखवतो. आता हा बैल 25 वर्ष झालं बसतोय तर बदलं 25 वर्ष झालं, 30 वर्ष झालं. आजही आम्हाला त्याच भूमिका त्याच्याच लढाई करायला लागते. या सगळ्या गोष्टी आपण आता भूमिका घेऊन ठरवलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आता बदलल्या पाहिजे. पंचायत समिती सदस्य घ्यायचा, जिल्हा परिषद सदस्य संजीव बाबा, शिवांजलीताई पुन्हा जिल्हा परिषद सदस्य, उपाध्यक्ष जिल्हा बँकेचं तेच, पिट्टू बाबा नगरपालिकेत, पिट्टू बाबाच पुन्हा मार्केट कमिटीत, सभापती गटातला मार्केट कमिटीचा सभापती तेच, विधान परिषदेचा उमेदवार तेच, पुन्हा मंत्री तेच. जर चुकून एसटी एसीचा दाखला मिळाला असता तर दीपक चव्हाणचं हे घर नव्हतं. ही सगळी घराणेशाही आहे. हे कधी जर बदला तुम्ही. भारतीय जनता पक्षाचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. काँग्रेस पक्ष आपण अनुभवला. पंडित नेहरू, त्यांची कन्या इंदिरा गांधी, त्यांचा मुलगा राजीव गांधी, त्यांची बायको सोनिया गांधी, त्यांचा मुलगा राहुल गांधी, त्यांची बहीण प्रियंका गांधी, आणि दुसरं आपल्या बाजूचं शरद पवार, अजित पवार, सुप्रिया पवार, सोय, आता रोहित पवार, आता पार्थ पवार. या सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. या सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या इथं तेच, तिथं तेच आणि तिकडेही तेच. भारतीय जनता पक्षाचा सोबत काळ हा म्हणून सांगतो तुम्हाला, इथं सर्वसामान्य माणसाला संधी मिळते. मोदी सरकार राज्य में ओबीसी आरक्षण देने से कतरा रही है। बिहार, मध्य प्रदेश में ओबीसी आरक्षण उपलब्ध है, महाराष्ट्र में क्यों नहीं? प्रत्येक जाति के कई अलग अलग संघ है। इसके बजाय सभी को ओबीसी की एक ही उपाधि के तहत एकजुट होना चाहिए। यह बयान पूर्व मंत्री छगन भुजबल ने दिया। नवी मुंबई में एक ओबीसी राजनीतिक आरक्षण प्रशंसा के बैठक का आयोजन किया गया था। इस दौरान उन्होंने राजनीतिक हालात की भी आलोचना की। नवी मुंबई ओबीसी आरक्षण प्रशंसा बैठक का आयोजन नवी मुंबई राष्ट्रवादी ओबीसी सेल द्वारा किया गया था। इस मौके पर पूर्व मंत्री छगन भुजबल, जितेंद्र आव्हाड, विधायक रोहित पवार के साथ नवी मुंबई जिलाध्यक्ष नामदेव भगत के संपर्क प्रमुख प्रशांत पाटिल जैसे स्थानिक नेता मौजूद थे। इस समय छगन भुजबल ने राम मनोहर लोहिया का हवाला देते हुए चेतावनी दी कि अगर संसद में मांग नहीं मानी तो उन्हें सड़कों पर उतरना होगा। देश में अभी भी अंधविश्वास व्याप्त है। भुजबल ने आलोचना की कि अंधविश्वास के कारण ओबीसी को आरक्षण नहीं मिला। उन्होंने नवी मुंबई के विधायक गणेश नाईक और मंदा म्हात्रे से भी अपील की कि वे किसी भी पार्टी में रहे लेकिन ओबीसी के लिए जुड़े। निवडणुका आल्यानंतर जे आहे ते कळेल की लोक कुणाच्या बाजूने आहेत। आज तरी मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की ग्रामपंचायतीच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट मी आत्ताच ऐकली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 1 नंबरला आलेला। शेवटी तो जे आहे ती मोजमाप करणारी पट्टी आहे निवडणुका। ह्या निवडणुकांमध्ये शिवसैनिक इकडे आहे का तिकडे आहेत ते कळेल, पण तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रचार करा। साहेब, राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावरती गेले, आज त्यांनी बावनकुळेंची देखील भेट घेतली आहे। सगळेच राज ठाकरेंना भेटतात, आनंदाची गोष्ट आहे, भेटलं पाहिजे सगळ्यांना आणि मग त्याच्यातून जे योग्य वाटेल त्या मार्गाने गेलं पाहिजे। म्हणजे युतीच्या अनुषंगाने भेट दिसते की निवडणूक तुम्ही काय ह्या भेटीकडे बघताय? आता युतीच करण्यासाठी त्यांना काय नागपूरला जायची काय गरज आहे? ते इथल्या इथे सुद्धा जे आहे त्याच्या घरी लोक भेटायला येतात, तिथे ठरवतील आणि बावनकुळे सांगतात म्हणून काय ते काय
त्यांचा काय स्टँड बदलणार आहे का, त्याच्यासाठी आहेत ना. काल गडकरी त्यांच्यावर होते, त्याच्या अगोदर फडणवीस तिकडे जात आहेत, शिंदे साहेब पण गेलेले आहेत. आता ते स्वतंत्र मार्गाने जात आहेत का कुणाबरोबर जात आहेत हे अजून त्यांनी त्यांचे पत्ते उघडलेले नाहीत. नवी मुंबई के कामोठे में फिल्मी अंदाज में लूट की घटना सामने आई है. कामोठे सेक्टर 11 में एक अज्ञात व्यक्ति ने लक्ष्मी ज्वेलर्स को लूट लिया. पहले आरोपी ने लक्ष्मी ज्वेलर्स से सटी दुकान को लीज पर लिया. उस दिन बाद रविवार आधी रात को आरोपी लक्ष्मी ज्वेलर की दुकान की पिछली दीवार तोड़कर दुकान में घुस गया और दुकान से 5,88,000 रुपए मूल्य के 15 किलो चांदी के जेवरात चुरा ले गया. कामोठे थाने में मामला दर्ज कर पुलिस लुटेरे की तलाश कर रही है. इस घटना का सीसीटीवी फुटेज वायरल हो रहा है. मेरे को पता चला सुबह के टाइम में करीबन 9:03 पे कि अपना बंदा आया दुकान का जो साफ़ सफाई करता है. सुबह साफ़ सफाई करने के बाद में हम लोग आते हैं और दुकान ओपन करते हैं. तो बंदा पहले आया तो उसको मालूम पड़ा कि भाई कि अंदर तोड़फोड़ हुई और मिट्टी बिखरी हुई पड़ी. तो मेरे को फ़ोन किया उन्होंने कि भाई साहब आओ दुकान पे जल्दी, कुछ न कुछ अपने साथ में घटना घटी है. तो मैं दुकान पे दौड़ते भागते दुकान पे आया. दुकान पे आके देखा तो पूरा टूटा हुआ है और उसमें से 2 कपाट है मेरा, एक तो ऊपर एक नीचे है. 2 कपाट में से एक कपाट का पूरा सत्यानाश करके पूरा तोड़ दिया. उसमें से पूरा तोड़ के उसमें 15 किलो चांदी था, चांदी लेके चले गए. और नीचे वाला कपाट को 4 जगह से उन्होंने कटिंग किया. 4 जगह से कटिंग किया. ये तो देखो नसीब अच्छा अपना था कि जो कि कपाट अच्छा मजबूत था और बढ़िया था, तो उसमें से वो लोग काट नहीं पाए पूरा उसमें से जो माल था वो बच गया है. और बाकी का जो चांदी का माल था ऊपर के कपाट में वो लेके चले गए. चोरी ये हुआ कि पीछे बाजू से उन्होंने दीवार फोड़ा है. पीछे बाजू एक महाराष्ट्रन पे बंदा है, उन्होंने रेंट पे दिया ना तो उन्होंने एग्रीमेंट बनाया ना उन्होंने कुछ उनका इन्फॉर्मेशन लिया कि भाई ना पैन कार्ड, आधार कार्ड जो भी है वो कुछ उनको डॉक्यूमेंट नहीं लिया और ऐसे उनके ताबे में चाबी दे दिया. चाबी देने के बाद में वो बंदे अंदर रहे 5-7 दिन, 8 दिन, 10 दिन जो भी रहे, हमने को तो मालूम नहीं उतना. मगर अंदर से वो उनका जैसा कि पूरा षड्यंत्र उनको वो चल रहा था. अपने को कोई उसी में कोई जानकारी नहीं मिली. और उसके बाद में मैं आज के दिन उन्होंने सुबह क्या रात को 11:55 के समथिंग कैमरे की रिकॉर्डिंग के हिसाब से 11:55 पे उन्होंने उनकी तोड़फोड़ चालू कर दी. तो उन्होंने कैमरे के वायर भी कटिंग कर दिए. सब कुछ कटिंग करने के बाद में वो ऊपर वाली सेफ में से 15 kg चांदी था वो लेके चले गए.